आपला महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादुल डांगे। संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न। जाचकटींमुळे शेकडो अर्ज त्रुटीत, अटी शिथिल करण्यासाठी ठराव मंजूर। अहमदपूर येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची महत्त्वाची बैठक आज दिनांक जुलै 28 रोजी समितीचे अध्यक्ष श्याम भगत यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय अहमदपूर येथे पार पाडली। सदस्य सचिव तथा तहसीलदार उज्ज्वला पांगरकर आणि समितीचे सर्व सदस्य या बैठकीस उपस्थित होते। या बैठकीत निराधार आणि गरिबांना लाभ मिळवून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। एकूण जवळपास 550 पात्र लाभार्थ्यांचे अर्ज आले होते, परंतु महाराष्ट्र शासनाच्या जाचकटीमुळे बहुतांश अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत। एकूण अर्जाची छाननी केली असता फक्त 95 अर्ज परिपूर्ण प्राप्त झाले आहेत, जे बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत। उर्वरित अर्ज त्रुटीमध्ये ठेवण्यात आले आहेत। यामध्ये प्रामुख्याने वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला TC महाराष्ट्र शासनाने अनिवार्य केल्यामुळे जास्तीत जास्त अर्ज त्रुटीमध्ये ठेवण्यात आले आहेत। ज्यांनी अर्ज भरला आहे आणि आपला अर्ज त्रुटीमध्ये काढला आहे, त्यांनी त्रुटीची लवकरात लवकर पूर्तता करावी व आपला अर्ज मंजूर करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे। या बैठकीमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय क्रमांक 20/2025 क्रमांक 92 विषयो दिनांक 27 मार्च 2026 मधील विशेष सहाय्य योजनांच्या पात्रतेसंदर्भातील सुधारित निकषांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इतर विशेष सहाय्य योजनांमधील अनेक लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार व निरक्षर आहेत। अनेक अर्जदारांनी कधीही शालेय शिक्षण घेतलेले नसल्यामुळे त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध नाही। तसेच अनेक वृद्ध लाभार्थ्यांच्या जन्माची नोंद संबंधित अभिलेखामध्ये उपलब्ध नसल्यामुळे जन्मनोंद प्रमाणपत्र मिळणेही शक्य होत नाही। परिणामी पात्र असूनही अनेक लाभार्थी केवळ आवश्यक कागदपत्रांच्या अभावी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत। याबाबत बैठकीत चर्चा करून समितीने एकमताने असा ठराव केला की अर्जदाराच्या वयाच्या पुराव्यासाठी जन्मनोंद प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अनिवार्य अट शिथिल करण्यात यावी। त्याऐवजी पूर्वीप्रमाणे आधार कार्ड, अर्जदार निरक्षर असून त्याच्याकडे शालेय दाखला उपलब्ध नसल्याबाबतचे व वयाचे शपथपत्र वयाच्या पुराव्यासाठी ग्राह्य धरण्याबाबत शासन निर्णयामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात यावी। तसेच हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी हाताचे ठसे, फिंगरप्रिंट न उमटत असल्यामुळे हयात प्रमाणपत्र काढण्यास मोठ्या अडचणी येत आहेत, तरी याबाबतही आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात यावी, असा महत्त्वाचा मुद्दाही मांडण्यात आला। सदर ठरावास उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने मान्यता दिली असून शासनाने याबाबत आवश्यक कार्यवाही करून शासन निर्णयामध्ये तातडीने सुधारणा करावी, अशी शिफारस करण्यात येत आहे। वंचित घटकांना लाभ द्यायचा आहे, त्यासाठी ठेवण्यात आलेल्या जाचकटी शिथिल करण्यासंदर्भात पास करण्यात आलेला ठराव महाराष्ट्र शासनाला पाठवण्यासाठी तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। सदरच्या जाचकटी शिथिल करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाही एक निवेदन देण्याचे सर्व समितीच्या वतीने ठरलेले आहे। मुख्यतः अशा जाचकटी ठेवल्यामुळे मूळ लाभार्थी सदरील योजनेपासून वंचित राहत आहेत, हे शासन दरबारी प्राधान्याने मांडून मंत्री साहेब अटी शिथिल करून घेतील असा विश्वास यावेळी अध्यक्ष श्याम भगत यांनी व्यक्त केला। बैठकीला श्याम संग्राम भगत, अध्यक्ष अशोकराव पांडुरंग सोनकांबळे, श्रीमती उर्मिला संतोष भगत, रविशंकर दशरथ स्वामी, गणेश नरसिंग पांचाळ, आनंद भगवानराव जाधव, बालाजी गोविंदराव चाटे, नबी हाकाणी सय्यद, संतोष बालाजीराव गोरे, व्यंकट प्रल्हादराव वंगे आदी समिती सदस्य यांची उपस्थिती होती।